दरम्यान सदर अतिक्रमण मोहिमेबाबत या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता सामाजिक कार्यकर्ते आहेत। भरत मोरे ज्या गाड्याला चाक आहेत भरत मोरेजी अशा प्रकारे जर अतिक्रमण भरत मोरेजी या ठिकाणी अतिक्रमणाची मोहीम चालू करण्यात आली नगरपालिकेच्या वतीने, काय सांगा? अतिक्रमणची मोहीम ही विनाकारण इथं कोपरगाव शहरामध्ये राबवली जाते। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने विरोध करतो। प्रशासकीय राज असताना या ठिकाणी अतिक्रमण काढलं गेलं। त्यावेळेस कोपरगावचा छोटा मोठा व्यापारी त्याचं वाटोळं केलं, देशोधडीला लावलं। आणि आज जे सत्ताधारी ज्यांनी मोठमोठे अजेंडे काढले, आम्ही निवडून आल्यानंतर जे अतिक्रमण मध्ये विस्थापित झाले त्यांना प्रस्थापित करू, त्यांच्यासाठी कोका शॉप करू, त्यांच्यासाठी सिमेंटचे गाळे करू। आता तर उलट झालं। आज या ठिकाणी त्यांच्या वतीने सांगण्यात येत आहे जे मुख्य रस्त्यावरील जे रहदारीला अडथळे होणारे कायमस्वरूपी केलेले अतिक्रमण आम्ही काढतोय, त्यांना सूचना देतोय। याबद्दल काय म्हणा? हे फक्त तोंडाला पानं पुसले जातील। याच्या पहिले रहदारीला अडचण नव्हती का कालपर्यंत? आज कशी रहदारीला अडचण झाली? जर व्यवस्थित नियोजन नगरपालिकेने जर केलं, जे सत्ताधारी असतात त्यांनी बसून जर व्यवस्थित नियोजन केलं तर प्रत्येक रस्त्याच्या कडेला असणारा व्यापारी त्याचं जर नियोजन झालं तर रहदारीला सुद्धा अडचण होणार नाही। आणि कोपरगाव शहराचं वैभव जे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी टिकून धरलंय ना, त्याची सुद्धा टीचवर पोटाची खळगी भरवलो। तुमचं यावर काय मत आहे? काय केलं पाहिजे? नगरपालिकेने जे अतिक्रमण वाढतायत ते तसे ठेवले पाहिजे का काढले पाहिजे? काय याच्यावर काय सोल्युशन काय असणार तुमचं? अतिक्रमणाच्या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा सुद्धा विरोध आहे। पण नियोजनबद्ध जर ह्या लोकांना छोटे छोटे खोका शॉप दिलेत, या लोकांचं व्यवस्थित जर यांना प्रस्थापित केलं, नियोजनबद्ध त्यांना भेटून, मागचे जे परमनंट दुकानदार आहे त्यांना भेटून व्यवस्थित नियोजन केलं तर अतिक्रमणाचा विषय येत नाही। त्यामुळे रहदारीला पण अडचण होत नाही। दोन्ही व्यापारी खुश राहतात, जे नगरपालिकेला कर भरतात आणि जे या कर भरणाऱ्यांच्या पुढे छोटासा स्टॉल लावतील, त्यांनी जर रस्त्याच्या कडेला जर त्यांना घेतलं व्यवस्थित नियोजन होईल, अतिक्रमणाचा विषय येत नाही।